मराठवाड्यानंतर आता पाहूया कोकणात काय घडतंय। रायगड लोकसभेच्या जागेवरून महायुतीत खलबत सुरू आहेत। राष्ट्रवादीसह भाजपनं रायगडच्या जागेवर दावा केलाय, पण अजित पवारांनी रायगडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसच लढवणार असल्याचं जाहीर केलंय। पाहूयात एक रिपोर्ट। रायगडची जागा आपलीच, कामाला लागा। अजितदादांनी फोडला सुनील तटकरेंच्या प्रचाराचा नारळ। रायगडमध्ये भाजप राष्ट्रवादीचा वाद मिटला। लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकलं असून महायुतीमध्ये जागा वाटपावरून अजूनही खलबत सुरू आहे। रायगडच्या लोकसभेच्या जागेवरनं महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या वादाला आता पूर्ण विराम मिळण्याची शक्यता आहे। कारण अजित पवारांनी रायगड लोकसभेची जागा लढवणार असल्याचे संकेत दिलेत, त्यामुळे सुनील तटकरे रायगडमधून महायुतीचे उमेदवार असतील अशा चर्चा सुरू झाल्या। तुमच्या जो मनात आहे तोच उमेदवार देऊ, परंतु आम्ही एकत्र बसलेलो नाहीये आणि अजून ती जागा बाबा भाजप कुठल्या जागा लढवणार, शिवसेना कुठल्या जागा लढवणार, राष्ट्रवादी कुठल्या जागा लढवणार, परंतु राष्ट्रवादीने मागे ज्या जागा लढवलेल्या आहेत आणि ज्या जागा जिंकलेल्या आहेत त्या जागा साधारण राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळाल्या पाहिजेत, हा आमचा आग्रह आहे। आणि त्याच्यामुळे तुम्ही समजून घ्या माझ्या मनात काय आहे ते। रायगड लोकसभेसाठी भाजपकडनं धैर्यशील पाटील इच्छुक आहेत, पण राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष या नात्यानं आपण महायुतीमधील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्याचे संकेत देखील अजित पवारांनी दिले। रायगड जिल्ह्याच्या म्हसळा इथल्या शहरी भागासाठी मंजूर करण्यात आलेली 43 कोटी रुपयांची पाणी पुरवठा प्रकल्प योजनेचं भूमिपूजन अजित पवारांनी केलं। यावेळी रायगड लोकसभेवर भाजपकडनं होत असलेला दावा त्यांनी मोडत काढला। या लोकसभेसाठी विद्यमान खासदार सुनील तटकरेच ही जागा लढवतील असा दावा त्यांनी केला। त्यामुळे भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेला शाब्दिक वाद आता संपण्याची शक्यता असून या वादाला पूर्ण विराम मिळालाय। रायगड लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे अनंत गीते मैदानात उतरणार आहेत। उद्धव ठाकरेंनी त्यांच्या नावाची घोषणा केली आहे, पण भाजप आणि राष्ट्रवादीनं दावा केल्याने महायुतीचा अधिकृत उमेदवार अद्यापही ठरलेला नाहीये। रायगड लोकसभा मतदारसंघाची 2008 मध्ये पुनर्रचना करण्यात आली। यात रायगड जिल्ह्यातील 4 तर रत्नागिरी जिल्ह्यातील 2 विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आला। रायगडमधील अलिबाग, पेण, श्रीवर्धन, महाड तर रत्नागिरीतील गुहागर, दापोली या 6 मतदारसंघांचा समावेश आहे। 6 पैकी अलिबाग, महाड आणि दापोली हे 3 विधानसभा मतदारसंघ शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहेत। श्रीवर्धन मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडे आहे, तर पेण मतदारसंघ भाजपच्या ताब्यात आहे। गुहागरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचं वर्चस्व आहे। अजित पवारांनी रायगडच्या जागेवर दावा ठोकल्याने भाजपची भूमिका काय असणार हा प्रश्न आहे। महाविकास आघाडीच्या अनंत गीतेंविरोधात महायुतीमध्ये कुणाला मैदानात उतरवलं जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।